मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. रजनी आत्याला सारखा एका राजीव नावाच्या व्यक्तीचा कॉल येत असतो, परंतु रजनी आत्या मात्र तो कॉल उचलत नसते आणि राजीवचा कॉल आल्याचं पाहताच रजनी आत्या खूप अस्वस्थही होत असते. आता हा सर्व काही प्रकार सिंधूच्या लक्षात येतो आणि हा राजीव नक्की कोण आहे आणि तो सारखा रजनी आत्याला कॉल का करत आहे याचा तपास सिंधू लावण्याचं ठरवते. तर इकडे रजनी आत्याचं कुठेही लक्ष नसतं. रजनी आत्यासारखी तिच्या रूममध्ये एकटीच विचार करत बसलेली असते. तेव्हा रजनी आत्याची अशी अवस्था सिंधूला मात्र बघवत नाही आणि त्यामुळेच सिंधू रजनी आत्याच्या रूममध्ये जाते आणि रजनी आत्याची विचारपूस करत असते. तुमची तब्येत ठीक आहे ना, असं ती विचारते. तेव्हा रजनी आत्या म्हणते हो, परंतु सिंधू तू असं अचानक मला का विचारत आहेस? तेव्हा सिंधू म्हणते कारण आजकाल ना तुम्ही सर्वांसोबत मिक्सअप होत नाही. स्वतःला असं रूममध्ये बंद करून घेता. नक्की तुम्हाला काय झालं आहे? काही प्रॉब्लेम आहे का? असं सिंधू विचारते. परंतु रजनी आत्या मात्र सिंधूला काही सांगायला तयार नसते. तेव्हा सिंधू रजनी आत्याला विचारते, हा राजीव कोण आहे आणि तो सतत तुम्हाला कॉल का करत असतो? तेव्हा सिंधूचे ते बोलणे ऐकून रजनी आत्याला मोठा धक्काच बसतो. तेव्हा रजनी आत्या सिंधूला विचारते, राजीवबद्दल तुला कसं माहिती? म्हणजे तू माझ्यावर लक्ष ठेवून असतेस का? त्यावर सिंधू म्हणते, नाही हो आत्या, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूप अपसेट असता. सारखा तुम्हाला त्या राजीव नावाच्या व्यक्तीचा कॉल येत असतो आणि कॉल येताच तुम्ही अस्वस्थ होता, खूप चिडचिड करता आणि त्या दिवशी तुमच्या नावाने घरी एक पार्सलसुद्धा आलं होतं. तुम्ही ते पार्सल खोलून पाहिलंत आणि त्यानंतर फेकून दिलंत. तेव्हा मी ते पार्सल खोलून पाहिलं तर त्यामध्ये एका राजीव नावाच्या व्यक्तीची चिठ्ठीसुद्धा होती. आता हा राजीव नक्की कोण आहे? त्यावर रजनी आत्या म्हणते, सिंधू तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करू नकोस. तू राघवची काळजी घे. तेव्हा सिंधू म्हणते, हा अमेयसारखा तर कोणी नाही ना? तेव्हा रजनी आत्या सांगतात, नाही ग सिंधू, राजीव खूप वेगळा आहे आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेमही आहे. तेव्हा रजनी आत्याचे ते बोलणे ऐकून सिंधू विचारते, प्रेम आहे तर मग पुढे काय झालं? रजनी आत्या, तुम्ही अशा अविवाहित का आहात? तुमच्या मनात नक्की काय आहे? काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा, मी तुमची काही मदत करू शकते का? परंतु रजनी आत्या मात्र सिंधूला लगेच त्यांच्या रूमबाहेर काढून देतात आणि यापुढे राजीवचा विषय माझ्यासमोर काढू नकोस अशी धमकीही रजनी आत्या सिंधूला देतात आणि लगेच दार बंद करून रजनी आत्या खूप मोठमोठ्याने रडत असतात. तेव्हा सिंधू मनाशीच म्हणते, रजनी आत्याची अशी अवस्था मी बघू शकणार नाही. मला काहीतरी करायलाच हवं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू पुन्हा रजनी आत्याच्या रूममध्ये जाते. तेव्हा रजनी आत्या सिंधूला विचारतात, माझ्या रूममध्ये तुझं सारखं काय काम असतं? तेव्हा सिंधू रजनी आत्याला म्हणते, मला जरा वेळ तुमचा मोबाईल हवा होता. रजनी आत्या विचारते, कशासाठी? सिंधू सांगते, मला जरा राघव सरांचे रिपोर्ट स्कॅन करायचे होते त्यासाठी. रजनी आत्या सिंधूला उलट प्रश्न करते की स्कॅन करण्यासाठी तुझ्याकडे मोबाईल नाही का? तर सिंधू म्हणते, आहे ना, परंतु तुमच्या फोनचा कॅमेरा क्वालिटी तुमच्यासारखीच घरातल्या सर्वांपेक्षा बेस्ट आहे आणि म्हणूनच मी इथे आले आहे. त्यावर रजनी आत्या म्हणते, ठीक आहे, तू लवकर तुझं काम कर आणि माझा मोबाईल मला परत दे. तेव्हा सिंधू खुश होत रजनी आत्याचा मोबाईल हातात घेते आणि त्यावर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये राजीव नाव सर्च करून त्या नंबरवर असा मेसेज पाठवते की मला तुम्हाला भेटायचं आहे. एक महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी तुम्ही कॉर्नरजवळील कॅफेमध्ये या. आपण तिथेच भेटूयात. तर इकडे रजनीचा मेसेज आलेला पाहून राजीव खूपच खुश होत नाचू लागतो आणि सर्वांना सांगतो की इतक्या वर्षानंतर रजनीने माझ्या मेसेजला रिप्लाय केला आहे आणि आता तिला मला भेटायचं सुद्धा आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे. मी हा दिवस कधीच विसरू शकणार नाही कारण माझी रजनी मला भेटणार आहे. तर इकडे सिंधू पुन्हा राजीवला मेसेज करते की या मेसेजला रिप्लाय करू नका, सर्व काही भेटल्यानंतरच सांगते. तेव्हा रजनी आत्या सिंधूवर चिडून, अजून तुझं काम झालं नाही का? असं विचारते.
तर सिंधू लगेच ते पाठवलेले मेसेजेस डिलीट करून टाकते आणि रजनी आत्याचा मोबाईल त्यांच्याकडे देऊन लगेच तेथून निघून जाते. त्यानंतर सिंधू तिच्या रूममध्ये येते. तेव्हा राघव सिंधूला विचारतो, एवढा वेळ तू रजनी आत्याच्या रूममध्ये काय करत होतीस? तर सिंधू म्हणते, काही नाही, त्यांची विचारपूस करायला गेले होते, कारण आजकाल ना त्यांची तब्येत ठीक नसते. त्यानंतर सिंधू राघवला विचारते, एक अधुरी राहिलेली प्रेम कहाणी आपल्याला पूर्ण करायची आहे. त्या दोघांना एकत्र आणायचं आहे, त्यासाठी तुम्ही माझी मदत कराल का? तेव्हा राघव सिंधूला विचारतो की तू नक्की कोणाबद्दल बोलत आहेस? कोणाचं प्रेम अधुरं राहिलं आहे? परंतु सिंधू मात्र काही सांगत नाही आणि ती राघवकडून त्यासाठी प्रॉमिस घेते. तर राघव होकार देत सिंधूला प्रॉमिस देतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू घराबाहेर पडते आणि राजीवला मेसेज केल्याप्रमाणे सिंधू त्या कॅफेमध्ये जाते. तेव्हा तो कॅफे पूर्ण फुलांनी सजवलेला असतो. राजीवने रजनीसाठी काही कविता शायरी लिहून ठेवलेल्या असतात आणि तिचा फेवरेट केक देखील तिथे ठेवलेला असतो. तेव्हा सिंधू ते सर्व काही वाचू लागते आणि त्याच वेळेला राजीव तिथे येतो. त्याला असं वाटतं की ती रजनीच आहे. तेव्हा राजीव हा पाठीमागून रजनीचे डोळे बंद करणार, परंतु तेवढ्यात सिंधू मागे वळून पाहते. तेव्हा सिंधूला पाहताच राजीव घाबरतच मागे होतो आणि सिंधूची माफी मागत म्हणतो, मी इथे दुसऱ्याच कोणाची तरी वाट बघत होतो. मला असं वाटलं की ती व्यक्ती तुम्हीच आहात म्हणून. तेव्हा सिंधू विचारते, तुमचं नाव राजीव ना? तेव्हा राजीव धक्क्यानेच म्हणतो, तुम्हाला कसं माहिती? त्यावर सिंधू म्हणते, मी तीच व्यक्ती आहे जिला भेटण्यासाठी तुम्ही इथे आला आहात. राजीव म्हणतो, नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. त्यावर सिंधू म्हणते, नाही, रजनीला भेटण्यासाठी तुम्ही इथे आला आहात ना? रजनीच्या मोबाईलवरून तुम्हाला मेसेज करून इथे भेटायला बोलवणारी व्यक्ती मीच आहे. तेव्हा राजीव विचारतो, तुम्ही नक्की कोण आहात? तेव्हा सिंधू सांगते, मी रजनीची एक फॅमिली मेंबर आहे. राजीव म्हणतो, म्हणजे रजनीला मला भेटायचं नव्हतं तर? सिंधू म्हणते, का, काय झालं? आज रजनी तुम्हाला इथे भेटायला आली नाही तर तुम्हाला एवढा त्रास झाला का? काही वर्षापूर्वी जेव्हा लग्न मंडपात एक मुलगी तुमची आतुरतेने वाट बघत असताना तुम्ही वचन देऊनही तिथे पोचला नाहीत, तेव्हा त्या मुलीची काय अवस्था झाली असेल याचा विचार तुम्ही कधी केलात का? त्यावर राजीव म्हणतो, हो, तुमचं अगदी बरोबर आहे. मी त्या दिवशी लग्नमंडपात पोचलो नाही. रजनी माझी वाट बघत राहिली. तिने मला खूप कॉल मेसेज केले, परंतु मी तिला एक रिप्लायसुद्धा दिला नाही, कारण लग्नानंतरच्या कमिटमेंट मी पूर्ण करू शकेन की नाही याची मला खूप भीती वाटत होती. काय करावं मला समजत नव्हतं आणि घाबरूनच मी पळून गेलो. पण माझ्या चुकीची शिक्षा मी भोगली आहे. इतकी वर्ष रजनीच्या प्रेमासाठी मी तरसलो आहे. इतकी वर्ष फक्त तिच्या आठवणीत जगलो आहे. माझं खरंच रजनीवर खूप प्रेम आहे. सिंधू म्हणते, अशा प्रेमाचा काय फायदा? प्रेम करायचं आणि पळून जायचं. प्रेम करायला हिंमत हवी असते. त्यावर राजीव सांगतो, खरंच माझं रजनीवर जीवापाड प्रेम आहे आणि तिच्यासाठी मी ही सगळी तयारी केली होती. तिला पाहण्यासाठी माझे डोळे तरसले आहे. मला तिची माफी मागायची आहे. मी तिला रोज कॉल मेसेजेस करतो, परंतु ती एक रिप्लाय पण करत नाही. त्यावर सिंधू विचारते, अशा पळकुट्या माणसाला काही रिप्लाय करणार? बिचारी रजनी आत्या रोज स्वतःला रूममध्ये बंद करून रडत बसते. कुणाशी काही बोलत नाही. तुमचा फोन आला की अस्वस्थ होते. त्यावर राजीव खुश होत विचारतो, खरंच का? म्हणजे याचा अर्थ अजूनही रजनीचं माझ्यावर प्रेम आहे. ती अजूनही मला मिस करते. मला पुन्हा रजनीशी लग्न करायचं आहे. यावेळी मी तिला फसवणार नाही. नेहमी खुश ठेवीन. मी किती वर्षापासून तिची वाट बघत आहे, परंतु रजनी मात्र मला भेटायला तयार नाही. तर आता मित्रांनो, सिंधू रजनी आत्या आणि राजीवला कसं एकत्र आणणार ते पाहणं रोमांचक ठरेल. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब